हॅलो स्टुडंट्स, मी ललित खरड माझे यूट्यूब चॅनल एल के मॅथ्स पॉईंटमध्ये आपले स्वागत करतो. मॅथमॅटिक्स क्लास 11-12शी संबंधित असणारे टॉपिक मी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंडिशनल आणि बाय कंडिशनलबद्दल डिस्कस केलं होतं. तर कंपाऊंड स्टेटमेंट कंडिशनलशी संबंधित असणारं एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तो कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आज आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचा टॉपिक आहे. नेहमी बोर्ड एक्झाममध्ये हा टॉपिक विचारला जातो 3 मार्क्ससाठी. तर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह समजून घेण्यासाठी आधी कंडिशनल स्टेटमेंटवर आपल्याला फोकस करावं लागेल. दोन सिम्पल स्टेटमेंट, समजा पी अँड क्यू, हे दोन जर सिम्पल स्टेटमेंट घेतले आपण, पी अँड क्यू, आणि ही दोन्ही सिम्पल स्टेटमेंट इफ देन या वर्डने जर जॉईन केलं असेल तर मिळणारं कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच कंडिशनल असते आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म असतो पी कंडिशनल क्यू. तर टोटल कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे पी कंडिशनल क्यूवरच डिपेंड आहे. जर आपण याला डिस्कस करायचं असेल तर इफ पी कंडिशनल क्यू इज अ कंडिशनल स्टेटमेंट देन, जर हे कंडिशनल स्टेटमेंट असेल तर आपण यावरून कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे 3 स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. फर्स्ट स्टेटमेंट इज कॉन्व्हर्स. आता यावरून कॉन्व्हर्स कसं तयार करायचं, तर या पी कंडिशनल क्यूचं कॉन्व्हर्स काय होते, तर क्यू कंडिशनल पी. लक्षात ठेवायचं, हे कोणाचं कॉन्व्हर्स आहे, या स्टेटमेंटचं, या कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स क्यू कंडिशनल पी. त्यातला सेकंड टॉपिक आहे इन्व्हर्स. आता इन्व्हर्स म्हणजे काय, तर ज्या कंडिशनल स्टेटमेंट आहे त्याला जर फक्त आपण निगेशन लावलं, निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू, तर या गिव्हन स्टेटमेंटचं हे इन्व्हर्स बनून जाते. थर्ड आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे, तर याला उलटं करायचं, म्हणजे पी कंडिशनल क्यू असेल तर क्यू कंडिशनल पी, आणि या दोघांना निगेशन लावायचं. या दोघांचं काय करायचं, निगेशन लावायचं. तर आपल्याला काय मिळते, कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळते. काय आपण डिस्कस केलेलं आहे, तर याला क्यू कंडिशनल पी आणि दोघांना निगेशन अप्लाय जर केले आपण, तर या गिव्हन स्टेटमेंटचे हे काय होते, कॉन्ट्रापॉझिटिव्ह होते. कॉन्व्हर्स म्हणजे काय, गिव्हन स्टेटमेंट क्यू कंडिशनल, पी कंडिशनल क्यू असेल तर क्यू कंडिशनल पी. इन्व्हर्स म्हणजे काय, तर गिव्हन स्टेटमेंटला निगेशन लावणे. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, तर जे गिव्हन स्टेटमेंट आहे त्याला उलटं करायचं आणि निगेशन लावायचं. म्हणजे पी कंडिशनल क्यू असेल तर क्यू कंडिशनल पी, आणि त्याला दोघांना काय करायचं, निगेशन लावायचं. अशा पद्धतीनं आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे 3 स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. हे सगळ्या शेवटी आपण एका एक्झाम्पलवरून समजून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कशा पद्धतीनं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करतात. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ आमिर इज courageous, then he will join Indian Army. विद्यार्थ्यांनो, हे स्टेटमेंट कंडिशनलशी संबंधित आहे, कारण यामध्ये इफ देन हे 2 वर्ड्स आहेत. इफ देन असेल तर कंडिशनल स्टेटमेंट असते, आणि कंडिशनल स्टेटमेंटचंच आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह याला कन्व्हर्ट करू शकतो. तर फर्स्ट आपल्याला या स्टेटमेंटवर आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करावा लागेल. मी हे दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळे करून आपला सिम्बॉलिक फॉर्म आधी तयार करू. सिम्बॉलिक फॉर्म तयार केल्यानंतर मग त्याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं. सोल्युशनमध्ये आधी याची सिम्बॉलिक फॉर्म तयार करू आपण. लेट, आधी स्टेटमेंट तयार करू. लेट, फर्स्ट स्टेटमेंट आहे आमिर इज courageous, आणि सेकंड स्टेटमेंट क्यू, आमिर विल जॉईन इंडियन आर्मी. ठीक आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होतो,
त्याचा सिम्बॉलिक फॉर्म होतो पी कंडिशनल क्यू. पहिलं स्टेटमेंट आमिर इज करेजियस, इथे आमिर इज करेजियस आहे, हे पी स्टेटमेंट, हे क्यू स्टेटमेंट. तर पी कंडिशनल क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म. आणि सिम्बॉलिक फॉर्म मिळाल्यानंतर आपल्याला माहीत आहे कंडिशनल याचा आपण यावरूनच आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करतो. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे कॉन्व्हर्स. तर याचं कॉन्व्हर्स काय होणार? क्यू कंडिशनल पी. उलटं करावं लागेल आपल्याला, क्यू कंडिशनल पी कॉन्व्हर्स. आता यावरून स्टेटमेंट तयार करू. म्हणजे क्यू आधी घ्यायचं. क्यू स्टेटमेंट काय? आमिर विल जॉईन इंडियन आर्मी, हे फर्स्ट स्टेटमेंट. आणि सेकंड स्टेटमेंट काय? पी मीन्स आमिर इज करेजियस. म्हणजे यावरून आपण कॉन्व्हर्स काय तयार करू शकतो, याचं स्टेटमेंट काय तयार करू शकतो, तर दॅट इज आमिर इफ. आधी पी घ्यावं लागेल. पी काय आहे? सॉरी, क्यू घ्यावं लागेल आधी. क्यू काय? आमिर विल जॉईन इंडियन आर्मी. देन त्यानंतर कंडिशनल देन. आणि पी काय आहे? तर आमिर इज करेजियस. आमिर इज करेजियस. तर हे झालं कॉन्व्हर्स. याच पद्धतीनं आपल्याला इन्व्हर्स तयार करायचा आहे. इन्व्हर्स कसं तयार करतो आपण? तर जे गिव्हन स्टेटमेंट आहे, हे गिव्हन स्टेटमेंट आहे, याला निगेशन लावतो. निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. आता यावरून आपण स्टेटमेंट तयार करू. निगेशन ऑफ पी. पी काय आहे आपल्याजवळ? पी आहे आमिर इज करेजियस. पी काय आहे? आमिर इज करेजियस. हे आमिर इज करेजियस हे पी आहे. याला निगेशन ऑफ पी म्हटलेलं. निगेशन ऑफ पी म्हणजेच आमिर इज नॉट करेजियस. तर आधी इफ कंडिशनल असल्यामुळे इफ आमिर इज नॉट करेजियस, देन ठीक आहे. निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू सेकंड स्टेटमेंट काय आहे? आमिर विल जॉईन इंडियन आर्मी. आता निगेशन काय होणार याचं? आमिर विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. आमिर विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. आता आमिरच्या ठिकाणी इथे ही घ्यावं लागेल. म्हणजे इथे स्टेटमेंट तयार करताना देन ही विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. ठीक आहे. तर हे कशाचं? इन्व्हर्सचं स्टेटमेंट झालं. थर्ड स्टेटमेंट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण कसं तयार करतो? तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करण्यासाठी आपण उलटं करून निगेशन लावतो. म्हणजे सिम्पल जे मेन स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू, त्याचं उलटं करायचं. क्यू कंडिशनल पी आणि दोघांना काय करायचं? निगेशन लावायचं. तर दॅट इज यावरून याचं स्टेटमेंट तयार करू आपण. इफ कंडिशनल आहे म्हणून इफ देन घ्यावं लागेल. इफ निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट काय आपल्याजवळ? क्यू इज आमिर विल जॉईन इंडियन आर्मी, त्याचं निगेशन करावं लागेल. इफ आमिर डज नॉट, असं लिहू शकतो आपण, डज नॉट जॉईन इंडियन आर्मी. देन निगेशन ऑफ पी. पी मीन्स काय आहे? आमिर इज करेजियस, त्याचं निगेशन करावं लागेल. देन ही इज नॉट करेजियस. तर अशा पद्धतीनं आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे तिन्ही स्टेटमेंट तयार करू शकतो. तर एक एक्झाम्पल घेऊन आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशा पद्धतीनं तयार करतात ते समजून सांगितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजला सुरुवात करू. एक्सरसाइज घेऊ. धन्यवाद.